लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरातील राजकारणात आता रंगत आणणारी आणखी एक उमेदवारी जाहीर झाली आहे। प्रहार संघटनेचे विटा शहराध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्या पत्नी सौ संगीता शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून प्रहार पक्षाकडून आपली उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केली आहे। या प्रसंगी बोलताना प्रहार संघटनेचे विटा शहराध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले की पेक्षा जास्त जनतेचा विश्वास, विकासाचं ध्येय आणि प्रहार पक्षाच्या बळावर आम्ही प्रभाग 12 मध्ये नक्कीच जनतेचा विश्वास संपादन करू। संगीता शिंदे या प्रभागातील नागरिकांसाठी सतत उपलब्ध राहतील आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देतील। या घोषणेमुळे विटा शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नवी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आगामी नगरपालिका निवडणुकीत प्रहार पक्षाची ही उमेदवारी किती प्रभावी ठरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। लोक न्यूज मराठीसाठी रिपोर्टर समीर मुल्ला, विटा। प्रहार पक्षाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा द्यावा, जनतेची कामे चांगल्या पद्धतीने आम्ही करू आणि इथून पुढेही करू। तर जनतेच्या आमच्याकडे भरपूर तक्रारी आलेली की आम्हाला दवाखान्यामध्ये मेडिसिन मिळत नाही आणि संध्याकाळचे जे लोकांच्या समस्या आहेत त्या डॉक्टर उपलब्ध होत नाही। तर तिने मेडिसिन मिळण्यासाठी सर्व स्तरावर तिने लवकर मेडिसिन जनतेला मिळवून द्यावं आणि अधिकारी लोकांनी संध्याकाळ लोकांच्या समस्या जास्त आहेत, प्रायव्हेट दवाखाने उघडे मिळत नाहीत। आपले त्या सरकारी क्वार्टरला जे डॉक्टर आहेत ते लवकर उपलब्ध होत नाहीत। तर हे लवकर उपलब्ध झालं पाहिजे ही मी तुम्हाला इशारा देतोय मी सरकारी दवाखान्याला।